नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। सकाळी 10 नंतर मात्र तेजी कमी होण्यास सुरुवात झाली। मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 150 पॉईंट वाढून 80,718 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 19 पॉईंट वाढून 24,734 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई ऑटो इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 0.69% वर आहे। बीएसई एफएमसीजी इंडेक्स 0.31% वर आहे। बीएसई युटिलिटी इंडेक्स 1.24% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल कॅप इंडेक्स प्रत्येकी 0.60% खाली आहेत। जीएसटीच्या सवलतीनंतर सकाळी सेन्सेक्स 600 पॉईंट वर गेला होता, त्यानंतर मात्र हळूहळू घसरण झालेले आहे। आज मार्केट बंद होताना निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: महिंद्रा अँड महिंद्रा 5.95%, बजाज फायनान्स 4.29%, अपोलो हॉस्पिटल 2.12%, बजाज फिनसर्व 1.84% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 3.02%, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स 2.86%, विप्रो 1.84%, मारुती सुझुकी 1.78% असे घसरण आहे। आज एफआयआयने 106 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 2,233 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।